इथे हे ब्रेस्ट चिकन घेतलं आहे आणि याला आहे ना मसाला लावून ठेवला. मे बी असं नाही केलं ना तरी चालेल, मसाला न लावता नुसतं बॉईल करून घेतलं ना. ह्याच्यात मी काळी मिरी वगैरे टाकली, काळी मिरी, अद्रक लसूणची पेस्ट वगैरे, दही लावून मॅरिनेट करून ठेवलं. हे असं घ्यायचं आणि ते हे एअर फ्रायरमध्ये टाकायचं. ऑन करून एअर फ्राय चिकन and स्टार्ट. मी ते त्याची 28वर ठेवायचं. मे बी एअर फ्राय नाही केलं ना तरी नुसतं चिकन घेऊन तुम्ही त्याला बॉईल पण करू शकता. मी अंडी टाकले बॉईल करत. आता ह्याच्यासाठी आपण क्रीम कशी, प्रोटीन क्रीम कशी बनवतो ते बघ. क्रीमसाठी मी मखाना वापरते, एकदम लसणाच्या पाकळ्या. काजू कधी वापरते कधी नाही. आज मी काजू नाही वापरणार आहे. आज ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा वापर करते आणि हे थोडेसे तीळ, पनीर आणि हे दही. मखाणे तुम्ही पहिले भिजत पण टाकू शकता, मखाणे काजू भिजत टाकून पण त्याची पेस्ट करू शकता. पण माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी आता ह्याची पावडर करते. पहिले मखाण्याची पावडर करून घ्यायची, कारण की ते नंतर बारीक नाही होत, जे पाहिजे तसे बारीक होत नाही, म्हणून त्यामुळे मी पहिले मखाण्याची पावडर करून घेते. चला आता क्रीम कशी बनवते ना. ते हे पहिले नुसते मखाणे बारीक करून घेते. हे तुम्ही काजूसोबत किंवा शेंगदाण्यासोबत भिजत घालून सुद्धा करू शकता. ते मी पहिले बारीक वाटून घेते. अशा पद्धतीने पावडर रेडी झालेली आहे. तर त्याच्यात टाकते मी शेंगदाणे, तीळ आणि हे पनीर. पनीर इथे माझ्याकडे फ्रोझन होतं म्हणून त्याला थोडंसं मला हलकंसं ओव्हनमध्ये थोडं गरम करून घ्यावं लागलं. हे लसणीच्या पाकळ्या आणि हे दही आणि हे थोडंसं दूध, थोडंसं घ्यायचं म्हणजे तुम्हाला ते क्रीम वाटता येईल असं. अशा प्रकारे ही आपली स्मूथ क्रीम रेडी होते. आता ह्याच्यात मी पीनटचा वापर केला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये काजूही टाकू शकता, काजू टाकून सुद्धा ग्राइंड करू शकता. अशा प्रकारे ही क्रीम तुम्ही पास्तासाठी किंवा आपलं मशरूम मलाई करायची असेल तर, किंवा हे मलाई ब्रोकली, ह्या सगळ्यासाठी पण वापरू शकता. पीनट नाही टाकायचे ते तुम्ही काजू पण टाकू शकता. ते प्रोटीनसाठी मी पीनट आणि हे टाकलेलं आहे तीळ. आपण बघूया हे कशा प्रकारे आपण सॅलड बनवू शकतो हेल्दी. आणि दुसरी गोष्ट, सॅलड सेम बनवायचं. तुम्हाला ह्याच्यामध्ये मी सॅलड कसं बनवते तेही दाखवते या व्हिडिओमध्ये. आणि क्रीम सॅलड आपण चिकन बॉईल करून पण घेऊ शकतो, एअर फ्राय करून पण घेऊ शकतो. एक 15 मिनटं मी फ्रंट साईडने केलं, असं टर्न करून परत एक 10 मिनटाच्या टायमावरती सेट करायचं. हे सगळे सॅलड लिव्स आहे, हे लेटस, हे बेल पेपर, गाजर आणि काकडी, हे सगळे बारीक करून घ्यायचं. मी ह्याच्याने माझ्याकडे आहे
तशाच पद्धतीने काकडे सुद्धा शिमला मिरची पण तशीच पातळ पातळ लांब असे आपलं एअर फ्राय चिकन पण रेडी होतं. त्याचे बारीक बारीक पीस करून घ्यायचे. हे बघू शकता एअर फ्रायमध्ये केलेलं, पण हे तू चिकन बॉईल करून पण करू शकतो. चिकन बॉईल करून घेतलं की ते थोडे चिकन बारीक, आणि त्याच्यासाठी ना हे पण तू जर असं लांब लांब पण कट केलं तरी चालेल, नाही तर मग चॉपरमध्ये पण कटिंग करून घेतले किंवा छोटे छोटे पण कट केले तरी चालेल. आता त्याच्यात त्यालाही अंडी टाक. तर हे बघ अशा पद्धतीने सगळं चॉपिंग करून हे एकमधलं येलो काढून टाकलं. जर येलो चालेल तर तुम्ही येलो पण घेऊ शकता, पण इथे येलो का नाही येलो खात म्हणून मी हे येलो काढून टाकलं अशा प्रकारे. आणि आता हे स्पायसेस चिली फ्लेक्स, मिक्सअप, पार्सली, बेसिल आणि काळी मिरी पावडर आणि थोडासा चाट मसाला, हे सगळं टाकून एक मिश्रण करून घ्यायचं. असंही मिक्स करून खाल्लं तरी चालतं. क्रीम टाकायची असेल तर क्रीम टाकून पण खाऊ शकतो. आणि हे मीठ, किंवा चाट मसाला, मी याच्यात चाट मसाला पण टाकणार, टेस्ट जरा छान येते. हे बघू शकता हे असं मिक्स करून पण मस्त सॅलड खाऊ शकता. पण आज मी तुम्हाला सांगितलं ना क्रीमवालं कसं बनवायचं. क्रीमवालं एक नुसतं बॉईल चिकन करून पण बनवू शकता. मिश्रण सगळं क्रीम टाकून क्रीम टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. सगळं प्रोटीन याच्यामध्ये येतं सगळं. आणि तुम्ही हे जर स्प्राउट असेल ते त्याच्यामध्येही करू शकता. ही क्रीम तुम्ही मलाई ब्रोकली, परत मशरूम मलाई त्याच्यासाठी पण यूज करू शकता. तर मला गरज नाही की चीज आणि काय बोलतात त्याला मेयोनीज यूज करण्याची काही गरज नाही. हे बघा हे की नाही छान अगदी आलं की नाही, एकदम छान टेक्स्चर. एक नंबर बनता. नक्की बनवून